नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महिलांनी आपल्या भावाला चुकूनही रक्षाबंधनच्या दिवशी या पद्धतीची या कलरची राखी बांधू नये. आता कोणत्या कलरची राखी बांधू नये, कोणत्या पद्धतीची राखी बांधू नये याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राखी पौर्णिमा जवळ आली की बघा बाजारामध्ये राखीचे दुकानं हे लागायला चालू होतात आणि विविध कलरचे विविध रंगाच्या डिझाईनी तिथे मिळत असतात. महिलांना फक्त राखी घ्यायला गेल्यावर डिझाईनी कलर बघून राखी आवडत असतात, परंतु राखी घेताना आपल्याला ही एक चुकूनही करायची नाहीये. मराठी वर्षातील महत्त्वाचा तसेच देशभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन 2024 मध्ये सोमवारी 19 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे. आता या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मानली जाते आणि म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते आणि म्हणूनच आपल्याला ही राखी रक्षासूत्राप्रमाणे किंवा कवचाप्रमाणे काम करावं जर का असं आपल्याला वाटत असेल तर यासाठी राखी घेताना आपण त्या पद्धतीची राखी घेतली पाहिजे. सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेताना ती आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची घ्यायची नाहीये. आता बघा बाजारात विविध डिझाईनच्या विविध रंगाच्या खूप छान अशा राख्या आलेल्या असतात, परंतु त्यामध्ये जर का काळ्या रंगाची राखी असेल किंवा काळ्या रंगाची छटा जरी असेल किंवा काळ्या रंगाचा त्याचा धागा असेल तर अशी राखी चुकूनही आपल्याला घ्यायची नाहीये आणि अशी राखी आपल्याला चुकूनही आपल्या भावाच्या मनगटावर बांधायची नाहीये. दुसरं म्हणजे पहा, आता भरपूर डिझाईनच्या किंवा कार्टूनच्या राख्या बाजारात मिळतात. आपण लहान मुलांना देखील कार्टूनच्या राख्या ह्या घेत असतो, त्यांच्या आवडीनुसार राखी घेतो आणि त्यांना बांधत असतो. तर आपल्याला चुकूनही हिंसक प्राण्यांच्या किंवा हिंसक चित्र असलेल्या राख्या घ्यायच्या नाही. तुम्ही लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार कार्टूनची राखी घेऊ शकतात, परंतु यामध्ये हिंसक चित्र असलेल्या राख्या तुम्हाला चुकूनही घ्यायच्या नाहीये. आणि जर का तुम्ही लहान मुलांना कार्टूनची राखी जरी घेतली तरी देखील तुम्हाला विधिवत पद्धतीने राखी बांधत असताना तुम्हाला एक छोटीशी चांगली राखी बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही कार्टूनची राखी तुम्ही तुमच्या लहान मुलाला किंवा भावाला बांधू शकतात. बघा, हिंसक जे प्राणी असतात असे हिंसक प्राणी आपल्याला राखीवर जर का असेल तर अशी राखी चुकूनही घ्यायची नाहीये. त्याचप्रमाणे जास्त मोठ्या आकाराची राखी असेल तर अशी राखी देखील आपल्याला चुकूनही घ्यायची नाहीये. कारण बघा, हल्ली मोठ्या मोठ्या राख्या दुकानात विकायला असतात, परंतु कामामुळे, जॉबमुळे किंवा एखाद्या कामात ही राखी तुटल्या जाते किंवा तुटून कुठेही पडते किंवा ही राखी कामात घालता आली नाही म्हणून भाऊ दुसऱ्या दिवशी लगेच काढून ठेवत असतो. यासाठी राखी घेताना तुम्ही छान छोटी नाजूक अशी राखी घ्या की जेणेकरून ती भावाच्या हातावर पोळ्यापर्यंत राहील. तर राखी घेताना जास्त मोठ्या आकाराची राखी घेऊ नका. दुसरं म्हणजे राखीमध्ये बघा, आता देवांचे चित्र, फोटो किंवा मूर्ती असलेली राखी भेटते. तर देवांचे चित्र असलेली राखी आपल्याला अजिबात घ्यायची नाहीये. कारण जर का आपण देवांची राखी हाताला बांधली तर बघा ती आपल्याकडनं कुठेही पडते. आपण वॉशरूमला जातो, आपण एखाद्या नको तिथे म्हणजे बघा मौतीच्या ठिकाणी जातो किंवा अनेक ठिकाणी असं जात असतो की तेथे आपण देवतांना घेऊन जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी आपण जातो आणि नकळत आपल्याकडनं आपण हाताला राखी बांधलेली असल्यामुळे आपल्याकडनं ही चूक होत असते. तर यासाठी चुकूनही देवांची राखी आपल्याला घ्यायची नाहीये. त्यानंतर बघा, अशी राखी जेव्हा आपण हातातनं काढून टाकतो तेव्हा ही राखी आपण कुठेही फेकतो, कधी कचऱ्यात फेकतो, कधी कुठेही फेकतो. त्यासाठी अशी राखी चुकूनही आपल्याला घ्यायची नाही. चुकून ज्यांनी अशी राखी घेतली असेल त्यांनी ही राखी
काढल्यानंतर तुम्हाला ती निर्मल्यात एखाद्या झाडाखाली खड्डा करून तुम्हाला त्यात पुरायची आहे. तुम्हाला कुठेही देवांचे फोटो असलेली राखी फेकायची नाहीये. त्यानंतर बघा आध्यात्मिक राखी. आता आध्यात्मिक राखी ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक राखी मिळते. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रातनं या पद्धतीच्या राख्या आणू शकतात आणि त्या तुम्ही तुमच्या मुलांना, भावाला तुम्ही बांधू शकतात. यामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीचे मणी वापरलेले असतात. त्याच्यात कमळगट्टाचा मणी असतो, स्फटिकचा मणी असतो, रुद्राक्ष असतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या आध्यात्मिक मणींचा समावेश केलेली ही आध्यात्मिक राखी तुम्ही तुमच्या भावाला किंवा मुलाला बांधू शकतात. यामुळे त्यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम देखील होत असतो आणि त्यांचं संरक्षण देखील या राखीमुळे होत असतं. तर अशी संरक्षण राखी किंवा आपण पर्यावरणपूरक राखी तुम्ही आणू शकतात आणि ती तुमच्या भावाच्या मनगटावर तुम्ही बांधू शकता. राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पौर्णिमा लागल्यापासून भद्रा काळ सुरू होत आहे. पहाटे 5:53 ते दुपारी 1:32 भद्रा काळ असणार आहे. यानंतर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1:30 सुरू होईल आणि तो रात्री 9:08 असणार आहे. तुम्ही दुपारी 1:30 वाजेपासून 9 वाजेपर्यंत राखी बांधू शकतात. त्यानंतर प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 6:57 ते रात्री 9:10 राखी बांधणे शुभ राहणार आहे. तर तुम्ही या वेळेमध्ये राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर राखी आणल्यानंतर ती सर्वात अगोदर देवांसमोर ठेवायची आहे आणि अगोदर आपल्याला देवांना राखी बांधायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आवडत्या वस्तूंना, गाडीला तुम्ही राखी बांधू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला घरात भावांना राखी बांधायची आहे. त्याचप्रमाणे राखी बांधताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता तर पहा, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबद्ध नामे रक्षे माचल माचल. यंदा तुम्हीही तुमच्या सर्व भावंडासह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करा. तुमच्या बहीण भावातील नाते, प्रेम कायम टिकून राहावे यासाठी रक्षाबंधनाच्या तुमच्या सर्वांना आजपासूनच खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला हा मंत्र राखी बांधताना म्हणायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.